नमस्कार. मावा मोदक बनवण्याची ही माझी क्रिएटिव्ह पद्धत आहे. ही तुम्हाला कुठेही शोधूनसुद्धा सापडणार नाही. इन्स्टंट खवा बनवून इन्स्टंट पद्धतीने हे मावा मोदक बनवले आहेत. 3 फ्लेवरचे हे मावा मोदक कसे बनवले ह्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन शिकणाऱ्यांनी हे मावा मोदक नक्की बनवा, कारण हे अजिबात चुकणार नाहीत. नॉनस्टिक कढईत 1 कप फुल फॅट दूध, त्यात 1 छोटा चमचा साजूक तूप. दुधाला उकळी आणूया. गॅसची फ्लेम मिडियम आहे. तुपामुळे मावा मोदकाला चकाकी येते, चवीलाही छान होतात. आता गॅसची फ्लेम लो करूया. ह्यात 1 कप मिल्क पावडर मिक्स करूया. ह्यात उठळ्या होऊ नये म्हणून अशा पद्धतीने चमच्याने दाबून मिश्रण हलवूया. मिश्रणाचा गोळा होईपर्यंत शिजवून घेऊया. चमच्याने दाबल्यामुळे एकही गुठळी राहत नाही. हे तळाला करपू शकते, त्यामुळे मिश्रण सतत हलवावे. ह्यासाठी तुम्ही नॉनस्टिक कढईच वापरा. तुम्ही बघू शकता मिश्रण खव्यासारखे झाले आहे, एकजीव झाले आहे, कढईपासून सुटले आहे. इथे आपण इन्स्टंट पद्धतीने खवा बनवला आहे. तुम्ही बघू शकता खवा मस्त झाला आहे. खव्याचा सुवास घरभर पसरला आहे. वेलची पावडर पाव छोटा चमचा मिक्स करूया. वेलची पावडरने मोदकाला छान फ्लेवर येतो. मऊसूत खवा तयार आहे. आता 3 फ्लेवरचे मोदक बनवण्यासाठी ह्या मिश्रणाचे 3 भाग करूया. ह्या पॉईंटला मिश्रणात साखर घालू नये, नाहीतर मिश्रण चिवट होते. त्यामुळे अशी चूक करू नका, नाहीतर साखरेचा पाक होतो व मोदक खाताना दाताला चिकटतात. साखर केव्हा घालायची हे पुढे सांगितले आहे. त्यातील 2 भाग वेगवेगळे काढून घेऊया. कढईत अर्धा मोठा चमचा केशरचे दूध व्यवस्थित मिक्स करूया. हे व्यवस्थित मिक्स झाले आहे, काढून घेऊया. आता मिश्रणाचा दुसरा भाग, त्यात 1 मोठा चमचा डेसिकेटेड कोकोनट, अर्धा मोठा चमचा गूळ व्यवस्थित मिक्स करूया. 3ही प्रकारचा खवा अशा पद्धतीने थंड होण्यासाठी ठेवला आहे. मिश्रणाला दाणेदार टेक्स्चर आले आहे. ह्या मिश्रणापासून तुम्ही पेढेही बनवू शकता. खवा थंड झाला आहे. 1 मोठा चमचा पिठी साखर. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. गूळ खोबऱ्याचा खवा, 1 मोठा चमचा पिठी साखर. आता पांढरा खवा, त्यात 1 मोठा चमचा पिठी साखर. इथे आपण इन्स्टंट खवा बनवला आहे. आता साच्यामध्ये मिश्रण भरूया. साच्यात 1 काडी केशर. आता दुसऱ्या बाजूला पिस्ता. साच्याच्या एका भागावर केशरी खवा भरूया. खवा साच्यात भरताना तो दाबून भरूया. हे मोदक चवीला खव्यासारखेच होतात. हा मोदक दाबून तयार करूया. मध्ये खोलगट करूया. पांढरा खवा दाबून भरूया. मावा मोदक आकाराने छोटेच असतात. मध्ये खोलगट करूया. खोलगट केलेल्या भागावर गूळ खोबऱ्याचा खवा. मार्केटमधील खव्यात भेसळ असू शकते, त्यावर उपाय म्हणजे असा खवा घरीच बनवा व त्यापासून मोदक बनवून बाप्पाला नैवेद्य अर्पण करा. मोदकाचा खालचा भागही दाबूया, त्यामुळे मोदकाला आकार छान येतो. बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या पाहुण्यांनाही असा प्रसाद देऊ शकता. मिश्रण सर्व बाजूंनी दाबून भरले आहे. घट्ट दाबल्यामुळे मोदक करताना तुटत नाहीत, त्याला आकार छान येतो. बाप्पासाठी 3 फ्लेवरचे मावा मोदक बनवले आहेत. हे खायला खूपच छान लागतात. आता साचा अशा पद्धतीने उघडूया. तुम्ही बघू शकता 3 फ्लेवरचा मावा मोदक खूप छान दिसत आहे. ह्यात मावा मोदक, केशर मावा मोदक, गूळ खोबऱ्याचा मावा मोदक असे 3 फ्लेवर आहेत. रंग खूप छान आला आहे. ह्यात 11 मोदक तयार झाले आहेत, पण ह्यापेक्षाही छोटा आकार केला तर 21 मोदक सहज होतील. हे अजिबात चिवट झाले नाहीत, दाताला चिकटत नाहीत. तयार आहे 3 फ्लेवरचे मावा मोदक. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.